संभाजीपेठ येथील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचा गेल्या तब्बल 14 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर स्थायी समितीचे सभापती अनिल मकरे यांच्या पुढाकारातून मार्गी लागला असून या भाजी मार्केटच्या उभारणीचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय। त्यामुळे येथील ओटेधारक, गाळेधारक तसेच भाजी विक्रेते व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे। सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला असल्यामुळे येथील भाजी विक्रेत्यांना अस्थायी भाजी मंडईत व्यवसाय करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता। कायमस्वरूपी आणि सुसज्ज जागा उपलब्ध व्हावी आणि व्यापाऱ्यांची दीर्घकालीन मागणी व्हावी या पार्श्वभूमीवरती स्थायी समिती सभापती अनिल मकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमोर सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावला। सध्या भाजी मार्केटच्या बांधकामाचं काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते पूर्ण होणार आहे। या संदर्भात ओटेधारक आणि गाळेधारक व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली। बैठकीदरम्यान सर्व व्यापाऱ्यांना प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे। तसेच पुढील आठवड्यात संबंधित गाळेधारकांना अधिकृतरित्या गाळ्यांचं अनावरण करून ताबा देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। गाळे वाटप प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे येत्या शुक्रवारपर्यंत जमा करण्याच्या सूचना सर्व भाजी विक्रेत्यांना करण्यात आल्या आहेत। प्रशासनाकडून ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। यावेळी शहर अभियंता संजय कोंबडे, मालमत्ता अधिकारी संजय चांबले, विधी अधिकारी अपर्णा थेटे, विकास पाटील ग्रुपचे आत्माराम पाटील तसेच मोठ्या संख्येने भाजी विक्रेते आणि व्यापारी उपस्थित होते। या निर्णयामुळे संभाजीपेठ परिसरातील भाजी विक्रेत्यांना हक्काची जागा मिळणार असून नागरिकांनाही अधिक सुसज्ज आणि व्यवस्थित भाजी मार्केटची सुविधा उपलब्ध होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, संभाजीपेठ, सावित्रीबाई फुले भाजी मार्केट हे 14 वर्षाचा वनवास संपला। 14 वर्षापासून कोर्टात चालू होतं, शेजाऱ्याचं चालू होतं, कॉन्ट्रॅक्टरचा अधिकाऱ्याचं जमत नव्हतं, ते दोघाला बसून ते संपवलेलं आहे। काल मीटिंग घेतली, 140 ओटेवाले आणि 34 दुकानदार सगळ्यांना बोलवलंय, सगळी त्यांची माहिती घेतली। त्याच्यामध्ये काही लोक वारलेले आहे, ते सगळे माहिती घेऊन लवकरच 8 दिवसात आम्ही सुरू करणार। तयारी झालेली आहे, काही भाग राहिलेला आहे। म्हणजे समोरचे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड ते आहेच का, मी अनिल मकरे आहे का, माझं आधार कार्ड आहे का, सगळं आज मागितलं आपण। सगळी माहिती घेऊन 8 दिवसात आपण सुरू करणार। काही लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या जागी आता आम्ही मीटिंग घेऊन महापौर, उपमहापौर आणि कमिशनर आम्ही बसून एक काय करता येईल त्याचा मार्ग काढू। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।